भारतीय जनता पक्षाचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल याबद्दल अजूनही सस्पेन्स आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप एका ऐतिहासिक बदलाकडे वाटचाल करू शकतं. यावेळी भाजपला पहिल्यांदाच महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकते अशी माहिती आहे. संघटनात्मक संतुलन, महिला सक्षमीकरण आणि आगामी निवडणूक रणनीतीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय आणि यात 3 नावं चर्चित आहेत. पण अजून एका ओबीसी नेत्याचं नाव आहे जे या तिघींच्या वरचढ ठरतंय. शिवाय जर महिला अध्यक्ष व्हायची असेल तर आरएसएस त्यासाठी तयार आहे का? जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीला सुमारे 2.5 वर्ष उशीर झालाय. विद्यमान अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी 2023 मध्ये संपला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमुळे त्यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवला. त्यानंतर हरियाणा, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर तसंच दिल्लीतील विधानसभा निवडणुका यांमुळे त्यांचा कार्यकाळ हा वाढतच गेला. नंतर संघटनात्मक निवडणुकांना उशीर झाल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. पण आता बहुतेक राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्यात. नवीन प्रदेशाध्यक्ष अनेक राज्यांना मिळाले आहेत आणि त्यामुळेच पक्षाला आता या महिन्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळतील अशी चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वात गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे, ज्यात अनेक प्रमुख महिला नेत्यांच्या नावांचा विचार केला जातोय. यामध्ये निर्मला सीतारमण यांच्यासह 3 प्रमुख महिला नेत्यांची नावे आहेत, ज्यात वनती श्रीनिवासन आणि डी पुरंदेश्वरी यांची नावं चर्चित आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या 3ही महिला नेत्यांबद्दल. देशाच्या विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारमण या शर्यतीत आघाडीवर आहेत असं मानलं जातंय. निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच पक्ष मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि सरचिटणीस बी.एल. संतोष यांची भेट घेतली. सीतारमण यांच्या संभाव्य नियुक्तीमुळे पक्षाला एकाच वेळी अनेक धोरणात्मक उद्दिष्ट ही साध्य करायला मदत होऊ शकते. जर निर्मला सीतारमण यांची निवड या पदासाठी झाली तर त्यांच्या या बढतीमुळे भाजपा दक्षिण भारतात आपली पकड अधिक मजबूत करू शकते. यासोबतच महिला सक्षमीकरणाच्या भाजप सरकारच्या संकल्पालाही चालना मिळेल. सध्या अर्थमंत्री म्हणून काम करणाऱ्या निर्मला सीतारमण यांनी यापूर्वी संरक्षण खातं सांभाळलं होतं आणि पक्षाच्या संघटनात्मक रचनेत देखील त्यांना दीर्घ अनुभव आहे. यानंतरचं दुसरं नाव हे दग्गुबाती पुरंदेश्वरी. डी पुरंदेश्वरी यांचं आंध्र प्रदेशाच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. पुरंदेश्वरी या आंध्र प्रदेशच्या खासदार आहेत आणि त्यांनी राज्यात भाजप अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलंय. पुरंदेश्वरी यांना सुषमा स्वराज यांच्यासारख्या प्रभावी वक्त्या मानलं जातं. 2 प्रमुख राष्ट्रीय पक्षांमध्ये त्यांची यशस्वी कारकीर्द राहिली आहे आणि त्या बहुभाषिक आहेत. तेलुगू, तमिळ, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच भाषेत त्या चांगल्या पारंगत आहेत. जुलै 2023 मध्ये त्यांची आंध्र प्रदेशात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. अलीकडेपर्यंत त्या या पदावर होत्या. त्यांना ऑपरेशन सिंदूर सारख्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक मोहिमांचा देखील भाग बनवण्यात आलं होतं. इतकंच नाही तर वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन पाकिस्तानचा पर्दाफाश करणाऱ्या बहुपक्षीय शिष्टमंडळात पुरंदेश्वरींची निवडही झाली होती. दक्षिण भारतात त्या पक्षाचा एक मोठा चेहरा बनू शकतात. तिसरं नाव वनती श्रीनिवासन. वनती श्रीनिवासन या प्रसिद्ध वकील आहेत, ज्या राजकारणात आल्यात. त्या सध्या तमिळनाडू विधानसभेत कोइंबतूर दक्षिण येथून भाजपच्या आमदार आहेत. 1993 मध्ये भारतीय जनता पक्षात सहभागी झाल्यापासून त्यांचा राजकीय प्रवास हा सुरू झाला आणि तेव्हापासून त्या या पक्ष संघटनेत सातत्यानं वर आल्यात. वनथी यांनी तमिळनाडू भाजपमध्ये 2013-14 मध्ये राज्य सचिव, 2014 ते 2020 पर्यंत सरचिटणीस आणि 2020 मध्ये राज्य उपाध्यक्ष अशा महत्त्वाच्या भूमिका देखील बजावल्यात. 2022 मध्ये त्यांना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य बनवण्यात आलं. या प्रतिष्ठित समितीत स्थान मिळवणाऱ्या त्या पहिला तमिळ महिला ठरलेल्या. ही नियुक्ती त्यांच्या वाढत्या प्रभावाचं आणि पक्षातील दीर्घ योगदानाची साक्ष आहे. वनथी श्रीनिवासन या केवळ कायदेतज्ञ नाहीत तर तळागाळातील राजकारणात सुद्धा त्या पारंगत आहेत. महिला सक्षमीकरण, संघटनात्मक ताकद आणि विधिमंडळात सक्रिय भूमिकेद्वारे त्यांनी केवळ राज्यातच नाही तर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपला ठसा उमटवलाय. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरएसएस या बदलासाठी तयार आहे का?
त्यांना महिला अध्यक्ष चालेल का? तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSSने महिला नेतृत्वाबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारलाय. त्यांचा असा विश्वास आहे की महिला नेतृत्वाचा हा प्रतिकात्मक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून मोठा प्रभाव पडेल. कारण अलीकडच्याच काळात भाजपला महिला मतदारांकडून मोठा पाठिंबा मिळालाय. विशेषतः महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली सारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत. कारण लाडकी बहीण आपल्या इकडे खूप चर्चेचा विषय होता. पक्षाच्या महिला केंद्रित योजना आणि लाभार्थी मतपेढीची रणनीती अधिक मजबूत करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे. यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अजून एक नाव चर्चेत आणि आघाडीवर आहे, ते म्हणजे एका ओबीसी नेत्याचं. यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य. आतल्या गोटात ज्या चर्चा होत आहेत त्यात म्हटलं जात आहे की पक्ष फक्त ओबीसी चेहऱ्यावरच दावा करू शकतो. यात अजून एक नाव आहे, ते धर्मेंद्र प्रधान यांचं. यावर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका, 2026च्या पश्चिम बंगालच्या निवडणुका आणि 2027 मध्ये होणाऱ्या यूपीच्या विधानसभा निवडणुका या लक्षात घेतल्या तर मौर्य यांना कमान मिळण्याची शक्यता आहे. मौर्य आणि प्रधान या दोघांनाही RSSची पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळेच संघाला सुद्धा त्यांच्या नावांवर कोणताही आक्षेप नसावा. खरं तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीमध्ये होणारा अतिरेकी उशीर हा सध्या देशाच्या राजकारणात चर्चेचा मोठा विषय बनलाय. शिवाय बहुतेक राज्यांना नवीन प्रदेशाध्यक्ष नुकतेच मिळाले आणि कार्यकारी समिती देखील निश्चित झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीत त्यांचीच भूमिका महत्त्वाची असेल आणि त्यामुळेच या महिन्यात भाजपला नवा अध्यक्ष मिळणार हे नक्की. तुम्हाला या पदासाठी कोणता नेता योग्य वाटतोय? महिला अध्यक्षांवर तुमचं मत काय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.